मगाशी मी सुरुवातीला जे प्रस्तावित केलं होतं त्यामध्ये असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांनी समोर यावं, या ठिकाणी ग्राम समिती, तालुका समिती यामध्ये कुठेतरी सहभाग घेऊन आपल्याला भारतीय किसान संघाचं कामही करायचं आहे आणि उत्पन्नात वाढही करायची आहे. असंच काही आवाहन करत असताना आम्हाला गेल्या 8 दिवसामध्ये वैशाली जितेश चापसी सेठ यांची मुलगी ही या ठिकाणी महिला युवा प्रमुख म्हणून नियुक्त झालेली आहे. मी तिला समोर बोलवतो, आपण तिचा परिचय करून घेऊया आणि शब्दसुमनाने मी तिचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदनही करतो. महिला युवा आघाडी प्रमुख, भारतीय किसान संघ, लातूर जिल्हा, अशी त्यांची नियुक्ती झालेली आहे. वैशाली जितेश चापसी. मी दादांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन वैशालीचं स्वागत करावं. इकडे काळात त्याची जोपासना करायची आहे असं एक वृक्ष देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. त्यांचं दायित्व त्या पूर्णपणे निभावतील. सर्वांना एक विनंती आहे की पाठीमागे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आवाजाची कमतरता भासत आहे. कृपया आपण ज्यांना आवाज येत नाही त्यांनी पुढे या, खुर्ची घेऊन पुढे या, समोर या. ज्यांना आवाजाची कमतरता भासत आहे समोर बसू शकता नाही, खुर्ची घेऊन यायचे. कृपया शेतकरी बांधवांना विनंती, खुर्ची घेऊन या. आपली खुर्ची सांभाळण्याची एक नामी संधी आपल्याला आलेली आहे. कृपया आवाजाची ज्यांना कमतरता आहे त्यांनी समोर यायचं आहे. आणखीही थोडी जागा आहे ज्यांना ऐकू येत नाही त्यांनी पुढे येऊन बसावं. लवकरात लवकर पुढे सरका आणि कृपया स्थानबद्ध व्हायचं आहे म्हणजे आपल्याला पुढच्या कार्यक्रमाकडे वळता येईल. सर्वांच्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांपैकी काही जण उपलब्ध साधनांच्या जोरावर योग्य पद्धतीचं नियोजन करून जिद्द आणि कष्ट करून उत्पन्नाचे कीर्तिमान स्थापित करत आहेत. अशांच्या पैकी काही शेतकऱ्यांची यशोगाथा मी आपल्याकडे मांडणार आहे. अगदी कमी जमिनीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यांनी भरघोस उत्पादन मिळविलेले आहे. त्यामध्ये श्री दिगंबर केरबा खटके, मुक्काम पोस्ट घनसरगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूरचे रहिवासी आहेत. त्यांनी समोर यावं. केवळ 1.5 एकरामध्ये टमाटे, फुलकोबी आणि पपई यांचे उत्पादन त्यांनी घेतले. 34 लाख रुपये वार्षिक उत्पन्न त्यांना या तिन्हीतून मिळाले. तसेच कुक्कुटपालन करून 4500 पक्ष्यांची पैदास त्यांनी केली. आपले खूप खूप अभिनंदन. आपण एक चांगलं कीर्तिमान स्थापित केले. मंचाच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे. दिगंबर केरबा खटके. त्यानंतर पुढचं नाव आहे सादिक इसाक उस्ताद, मुक्काम जानवळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. फक्त टोमॅटोचे उत्पादन घेतले. 4 हेक्टर जमिनीत एकूण 95 दिवसांचा टोमॅटो प्लॉट, 5 लाखांचे टोमॅटो तोडले असून अजून 2500 ते 2800 कॅरेट
बियाण्यांची तोडणी बाकी आहे. 70 लाखाचं उत्पन्न या साधिक बहिणी घेतलेलं आहे. आपण समोर येऊ, सत्कार स्वीकारावा आणि नंतर आपल्याला थोडं बरोबर प्रयत्न करायचा आहे. मातीशी नाते प्रगतीची वाट, शेतकरी मिळावा नदीचा, शेतकरी एकता समृद्ध शेतीची वाट. त्यानंतर तुमचं नाव असतो तोपर्यंत तयार राहण्यासाठी ओमकांत विजयकुमार हेलाले, मुक्काम तळणी, तालुका रेणापूर. MIT कॉलेज येथे त्यांनी DED पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे. एकूण 6 हेक्टर जमीन असून त्यामध्ये 2 हेक्टर मध्ये भाजीपाला पिकवला. त्यात टोमॅटो, दोडका, कारले, फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, भोपळा इत्यादीचे 22 लाख रुपयाचे उत्पन्न त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. एक अतिशय उच्च अशी उत्पन्नाची परंपरा ओमकांत येलाले यांनी स्थापन केलेली आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृषीविद कृषी म्हणजे शेतीच करा. त्या शेतकऱ्यांकडे पाहून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक नवी उमेद, नवी दिशा नक्कीच मिळणार आहे. ओमकांत विजयकुमार हेलाले. त्यानंतर पुढचे शेतकरी आहेत श्रीकृष्ण सदाशिव शिंदे, मुक्काम पोस्ट सुगाव, तालुका चाकूर. महाराष्ट्र राज्यात कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 2024 सालचा वसंतराव नाईक कृषीरत्न पुरस्कार आपल्या लातूर जिल्ह्यातील सुगावचे प्रगतीशील शेतकरी श्रीकृष्ण सदाशिव शिंदे यांना जाहीर झाला आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा संगम त्यांनी शेतीत घडविला. 8 पुरस्कारार्थी आहेत, त्यापैकी लातूर जिल्ह्याचे ते एकमेव पुरस्कार प्राप्ती आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांचं उत्पन्न ऐकून आपण थक्क व्हाल. 1 हेक्टर मध्ये 50 क्विंटल तूर काढली. त्यानंतर हरभरा 50, सोयाबीन 49 आणि गहू 61 अशा पद्धतीचं त्यांनी उत्पादन केलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सरांना आजच महाराष्ट्र सरकारने कृषी भूषण पुरस्कार घेतलेला आहे. त्याबद्दल एकदा काळ्या बोला. अशा या प्रगतीशील शेतकऱ्याचा बहुमान माननीय दादांच्या हस्ते. पुरस्काराचं नाव आहे वसंतराव नाईक कृषी रत्न पुरस्कार. यानंतर बाबासाहेब धोंडीराम पवार, मुक्काम साई, तालुका जिल्हा लातूर. आपण समोर यावं. श्री पवार हे उत्कृष्ट पशुपालक आहेत. 4 एकर शेती असून 16 म्हशी आणि 5 गायींच्या माध्यमातून दररोज 150 लिटर दूध वाटप करतात. तसेच 30 लिटर दही आणि 4 किलो तुपाचे इथे उत्पादन करतात. मका, ऊस आणि सोयाबीनचे उत्पादन घेतात. अशा या पशुपालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी सर्जा राजा, अन्नदाता मजबूत तर देश मजबूत. माननीय आदरणीय मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवाचा या ठिकाणी स्वागत सत्कार सन्मान संपन्न होत आहे. कृपया टाळ्यांचा गजर व्हावा. पुढचे शेतकरी श्री कैलास दिलीप पाटील, नांदगाव, तालुका जिल्हा लातूर. कैलास दिलीप पाटील 5 एकर शेती असून ते जैविक खत तयार करून त्याचा वापर करतात. 8 फुटावरील ऊस लागवडीचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. सरीवरंबा पद्धतीने पेरणी करून एकरी 17 क्विंटल पर्यंत सोयाबीनचे उत्पन्न घेतलेले आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात. कैलास दिलीप पाटील. श्री कैलास दिलीप पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. प्रगतीशील शेतकरी अशी ओळख असलेले श्री कैलास पाटील. शिवदास विष्णुदास गरड, मळवटी, तालुका जिल्हा लातूर. केवळ 2 एकर जमीन असून त्यातील 1 एकर पपई आणि 1 एकर मिरचीचे उत्पादन ते घेतात. विशेष म्हणजे हे सर्व सेंद्रिय औषधांचा वापर करून ते करत आहेत आणि सर्व सेंद्रिय औषधे ते स्वतः
घरीच तयार करतात. खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. शिवदास गडे. काही प्रातिनिधिक सत्कार शेतकऱ्यांचा आपण सत्कार केलेला आहे. त्यांनी शेतीमध्ये काय विक्रम केलेले आहेत उत्पन्नामध्ये ते आपण जाणून घेतलं. असे पुष्कळ आहेत की ज्यांचा आपल्याला ऐकता येईल, पण काही सत्कार आपण आणखी पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये करू. आता एक प्रातिनिधिक म्हणून श्री सादिक इसाक उस्ताद यांना आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करतो की त्यांनी हे केलं ते कसं केलं, काय केलं, याचं थोडक्यात ते आपल्यासमोर मांडणी करतात. नमस्कार शेतकरी. मी खूप आभारी आहे आपला, आपण या कार्यक्रमाला बोलावलं आणि हा सन्मान दिला. मी 4 हेक्टर क्षेत्र आहे मला जानोळ येथे. मी फक्त टोमॅटोची शेती आणि टोमॅटोची शेतीमध्ये कमी पाणी असून देखील किसान संघ आणि राजकारण यांच्या मार्गदर्शनामुळे मला खूप चांगला फायदा झाला त्यांच्यामुळे. किसान संघ अशीच प्रगती करत राहू आणि शेतकऱ्यांना असं प्रोत्साहन देत राहू हीच माझी विनंती आहे. त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. सर्व शेतकरी आणि मान्यवरांचं सगळ्यांचं खूप आभारी आहे. धन्यवाद सादिक भाई. यानं शेतकरी पहिल्यांदा बोलतायत आणि त्यांचं एवढं मोठं काम आहे. आज मागे 20-22 वर्षापासून पूर्वी द्राक्ष करणारा शेतकरी टोमॅटो मध्ये आला आणि आज काही कोटीमध्ये त्यांचं उत्पन्न आहे. काही वर्ष ते सांगायला थोडस लाजतायत, पण मला माहिती आहे हे खूप भाड्यानं वगैरे शेती घेऊन 12 ते 13 एकर मध्ये टोमॅटो करतात आणि गेल्या वर्षीचं उत्पन्न 1 कोटी 10 लाखापर्यंत आहे पूर्ण त्यांच्या घरात. अशा माणसाचा सत्कार आपल्या समोर व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही असे काही प्रातिनिधिक शेतकरी करू. धन्यवाद सर. धन्यवाद सतीक भाई.